विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा सुख झाले सुख झाले तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी 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 म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधवा बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर सर्व सुखाचे घर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्णेची कुंडलिया धावा कृष्णेची कुंडलिया धावा कृष्णेची आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा कृष्णेच्या कुंडलिया धावा कृष्णेच्या कुंडलिया धावा कृष्णेच्या कवाचे झाले या वेताचे नाम मंगळाचे तेने गुणे नाम मंगळाचे तेने गुणे नाम मंगळाचे तेने गुणे कौतुक वाटे झाले यावे साचे नाम मंगळाचे तेने मुखे नाम मंगळाचे तेने मुखे नाम मंगळाचे तेने मुखे आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा कृष्णेची कुंडलिया धावा कृष्णेची कुंडलिया धावा कृष्णेची आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा कृष्णेच्या कुंडलिया धावा कृष्णेच्या कुंडलिया
धावा कृष्णेची तुका म्हणे मुक्ती परणे वरी आता दिवसाचारी खेळी मेळी आता दिवसाचारी खेळी मेळी आता दिवसाचारी खेळी मेळी तुका म्हणे मुक्ती पडलेली नव्हते आता दिवस चारी खेळी खेळी आजचा दिवस चारी खेळी मेळी आता दिवस चारी खेळी मेळी आता चिंतीने पावलो विसावा आता चिंतीने पावलो विसावा आता चिंतीने पावलो विसावा चिंतीने पावलो विसावा आता चिंतीने पावलो विसावा कुंडली आदावा कृष्णेची कुंडली आदावा कृष्णेची कुंडली आदावा कृष्णेची आता चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा कृष्णेची कुंडलिया धावा कृष्णेची कुंडलिया धावा कृष्णेची लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तो कया देवा यावरी न करावा अव्यरू मस्तक हे पायावरी या बार करी संताच्या याजसाठी केला होता टहास याजसाठी केला होता टहास शेवटचा दिवस गोड व्हावा आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडलिया धावा तृष्णेची या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग देहुनिवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री ज्ञानेश्वप्रिय जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आणि बाबा ज्याला या जगात येण्याचा दिवस मिळाला त्याला या जगातून जाण्याचाही दिवस मिळाला नवे नवे ज्याचा जन्म आहे त्याचा एक दिवस मृत्यू सुद्धा आहे नवे नवे ज्याचं या जगात उपज नाही त्याचा एक दिवस निम्न सुद्धा आहे नवे नवे ज्याला या जगातला पहिला दिवस मिळालाय बाबा त्याला या जगातला शेवटचा दिवस सुद्धा मिळालाय इको कमी करा आणि तो शेवटचा दिवस नेमका आमच्या जीवनातला कोणता आणि तो आम्ही कशा पद्धतीने गोड केला नवे नवे परमार्थातल्या नाम साधनेची परमार्थातल्या भक्तीच्या अट्टहासाची फलश्रुती नेमकी काय होते तो पटवून देणारा 4 चरणाचा अभंग विढाला पैकी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा आजची एकदिवसीय नैमित्तिक कीर्तन सेवा कोणत्या कारणाने आहे कोणत्या निमित्तानं आहे हे माझ्यापेक्षा तुम्हाला सर्वांना जरी चांगलं माहीत असलं तरी वक्त्याची इति कर्तव्यता या ज्ञानं अल्पसा परिहार देणं अगत्याचं समजून वैकुंठवासी शांतारामजी पांडुरंग पवार माजी सैनिक त्यांना काय म्हणायचं तुम्ही दादा दादांना आपल्यातून जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्या निमित्तानं त्यांच्या प्रथम पुण्य स्मरणाच्या विधीनिमित्त त्यांना अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली पुष्पांजली अर्पण करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलोय त्यांच्या पाठीमागं असणारा त्यांचा गोड परिवार त्यांच्या पत्नी वनमालाताई शांतारामजी पवार कन्या सिंधुताई अधिकजी माने आणि सुप्रियाताई संभाजी यादव बहिणी चंपावती पोपटजी भोसले कुसुमजी विश्वास घोरपडे आणि शारदाताई भगवानजी घोरपडे सुपुत्र श्री सुधीरजी शांताराम पवार चुलते बंधू रामदासजी पांडुरंग पवार आणि दादांचे पुतणे मंगेशजी रामदास पवार आईसाहेब पांडुरंगजी यदू पवार खऱ्या अर्थानं अतिशय गोड परिवार सोडून दादांना जाऊन आज 1 वर्ष पूर्ण होत आहे आणि त्या निमित्तानं त्यांना अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली पुष्पांजली अर्पण करण्यासाठी आपण या ठिकाणी जमलोय पैकी गायनाच्या साथीसाठी जे या ठिकाणी उपस्थित आहेत ते आदरणीय हरिभक्तीपरायण रणजितजी महाराज पवार त्याचबरोबर हरिभक्तीपरायण विक्रांतजी महाराज पवार त्याचबरोबर गावातील परिसरातील सर्व भजनी मंडळ असेल वारकरी मंडळी असतील मृदंगाची सेवा जे गोड करतायत आदरणीय मृदंग सम्राट मृदंग विशारद हरिभक्तीपरायण सुशांतजी महाराज घोरपडे गुरुमंत्र वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष त्यांची ही सगळी मुलं एकदा ही सगळे टाळकरी यांच्यासाठी जरा जोरदार टाळी वाजवावर त्याचबरोबर विनेकरी बाबा असतील चोपदार असतील त्याचबरोबर साऊंड सिस्टमवाले असतील आणि ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा आम्हाला योग आला आहे ज्यांच्या माध्यमातून तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग आहे मला वाटतं मागं
कीर्तन पलीकडं जवळच इथून 20-25 किलोमीटरवरती असलं, बरोबर ना? आणि त्या ठिकाणी कीर्तनाला आमचे मारुती महाराज आणि संभाजीदादा आलते. कीर्तन घ्यायचंय म्हणले, महाराज तुमचं इथं आहे म्हणून ऐकून आलोय. ऐकल्यानंतर महाराज म्हणले काही करायचं पण कीर्तनाला यायचंय. त्याच्यानंतर महाराजांनी मला जवळजवळ 2 तारखा दिल्या. त्यांच्या प्रेमातून या ठिकाणी बऱ्याच वेळा येण्याचे योग्य आहे. आणि निश्चित मला वाटतं तुमच्या आजोबांचं नाव मी ऐकून आहे की संजय दादा निगडीकर. अतिशय मोठं नाव या परिसरामध्ये ज्या ज्या वेळेस येईल त्या त्यावेळेस त्यांचं नाव ऐकायला भेटतं. अनेक या परिसरातले सप्ते त्यांच्यामुळं चालू आलेले आहेत. त्यांना सर्वांना धन्यवाद देतो. तुम्ही बसलेले सर्वांना धन्यवाद देतो. पुढं 2ही यूट्यूब चॅनल आहेत ज्यांचं अतिशय गोड नियोजन आहे. नियोजनातून ज्यांच्या येणं आहे ते CMK चॅनल, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध यूट्यूब चॅनल आमचे चेतन दादा, आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील दुसरं यूट्यूब चॅनल सुप्रसिद्ध ओम साई क्रिएशन आमचे रोहित दादा, दोघंही या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या दोन्ही चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. विढाला जगद्गुरु तुकोबारा यांचा निवडला आहे. या अभंगात जगद्गुरु तुकोबारा शेवटच्या दिवसाचं वर्णन करतायत. तसं पाहायला गेलं तर मारुती महाराज या मृत्यूलोकात जीवन नावाची संधी प्रत्येकाला मिळाली. बाबा, या मृत्यूलोकात जीवन नावाची संधी प्रत्येकालाच मिळाली, पण प्रत्येकाला जीवन नावाची संधी कळाली असं अजिबात नाही. आणि ज्यांना ज्यांना जीवन नावाची संधी कळाली त्यांनी मात्र त्या संधीचं सोनं करून मिळायला काळ सार्थक करण्याचा प्रयत्न केला. महाराज म्हणतात आम्हालाही मृत्यूलोकात जीवन नावाची संधी मिळाली, पण जीवन नावाची संधी मिळाल्यानंतर आम्ही शांत बसलो नाही. ज्याने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण गायीन गुण तयाचे. ज्या भगवंतानं अनमोल किमतीचा नर जन्म ज्या निमित्तानं दिलाय, ज्या कारणानं दिलाय, ज्या कामासाठी दिलाय, त्या कामासाठी आम्ही आयुष्यभर खर्च केला आणि याची फलश्रुती आमचा जन्म सफल झाला. यासाठी केला होता अट्ठास. आमचा शेवट गोड. कशासाठी? शेवटचा दिस गोड. महाराज झाला का? झाला म्हणून तो बोलतो ना, आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वारा, शेवट तो भला माझा भाऊ गोड झाला. आता महाराज शेवटच्या दिवसाची प्रत्येकाची संकल्पना वेगळी. मी कुणाची जास्त स्पष्ट करण्यात वेळ घालवणार नाही. कुणाला वाटेल मृत्यू म्हणजे माणसाच्या जीवनातला शेवटचा दिवस आहे, कुणाला वाटेल वर्ष श्राद्धाचा दिवस म्हणजे माणसाच्या जीवनातला शेवटचा दिवस आहे. बाबा, दोन्ही संकल्पना चुकीच्या आहेत. मृत्यू जर शेवटचा दिवस असता, हा आवाज कमी करा, आवाज देऊ नका. मृत्यू जर माणसाच्या जीवनातला शेवटचा दिवस असता तर मग किती वेळा जन्म यावे नित्य व्हावे फजित, हे काय? हा, मी इथपर्यंत मृत्यू शेवटचा दिवस बरोबर आहे बोलेल, कुठपर्यंत शरीराच्या संबंधानं, पण त्यातून निघून जातं चैतन्य, त्याचं काय? आणि मृत्यू हाच जर माणसाच्या जीवनातला शेवटचा दिवस असता तर मग तुकोबारायांना हा भंग मृत्यू लोकात असताना लिहिला, वैकुंठ गमन झाल्यावरती नाही. आता काय काय त्याच्यावर बी शंका निर्माण केल्या. चला, तुकोबारायानं वैकुंठ गमनाला जायच्या अगोदर तुकोबारायानं काय केलंय? शेवट तो भला माझा भाऊ गोड केला किंवा याच्यासाठी केला होता 8 तास दिलं, मग शेवटचा दिवस मृत्यू असेल काय? कदाचित हे उत्तर एकदम चुकीचं आहे. आता काय काय म्हणतील, आ दिनाला आत्ममुक्ती दिन असं म्हणतात, पण प्रत्येकाचं 75% कॅन्सर. मग शेवटचा दिवस म्हणजे नेमका कोणता आहे का? भगवंताची भक्ती करत असताना, भक्ती करता करता मानसानच एक दिवस भगवंतमय होणं, याला म्हणतात माणसाच्या जीवनातला शेवटचा दिवस. देव पाहावयाशी गेलो तेथे देवाची होणं केलो. ही भूमिका ज्या दिवशी माणसाच्या जीवनात येते का त्या दिवशी माणूस म्हणू शकतो चोपदार याच्यासाठी केला होता असं शेवटचा दिवस गुरुवा. आणि तुकोबाराय म्हणतात माझ्या जीवनात तो दिवस आहे. माझा देहच प्रत्यक्ष देव झालाय. प्रमाण आहे आकाराशी कैसा ठाव, देह प्रत्यक्ष झाला देव, म्हणून मी म्हणू शकतो याच्यासाठी केला होता 8 तास शेवटचा दिवस गुरु. मग महाराज आता काय? आता बोलायचं काय? ज्याच्या प्राप्तीसाठी मृत्यू लोकात आलो तो देव उभा मागे पुढे, उगवी कोरे संकट, याच्या पलीकडे प्राप्तीची अपेक्षा राहिली नाही. खुंटली या धावा तृष्णेची. पण महाराज हे घडलं कशामुळं? नाम मंगळाचे ते. पण महाराज इथं एक शंका आहे. तेच भगवंताचं मंगल नाम कंठामध्ये धारण करत असताना जगानं तुम्हाला त्रास दिलाय. मंबाजी भावना काट्याच्या काठीनं मारावं, शिवबा कासाच्या पतीनं उकळतं पाणी अंगावरती होतावं, एवढंच काही गावातल्या लोकांना गारवावरती बसून चपला हार घालून सुद्धा टिंड करावी. महाराज म्हणताय समाजाचा नियम आहे त्रास देणं. समाजानं माझ्या अगोदर ज्ञानोबारायला सोडलंय की समाज तुकोबारायला सोडेल? त्यामुळे समाजाचा नियम आहे त्रास देणं. त्याला आम्ही कंटाळलो नाही. आम्ही उलट त्याच मार्गाने चालत राहिलो. कोणत्या? जो मार्ग आम्हाला बाबाजी आपुले सांगितलेले नाम त्यांनी घालून दिला तो. आणि त्यांचे शिष्य निळोबराय म्हणताय तेनेची पण ते चालू जाता न पडे गुंता कोटे. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते झाडू संतांचे मार्ग आदराने भरले जग उच्चिष्टाचा भाग शेष ओला तो शिव. आम्ही त्या मार्गाने चालत राहिलो आणि त्याच मार्गावरती आम्हाला एक दिवस तो दिसला. कोण? इको. हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे,
आजी सोनियाचा दिन वर्षे अमृताचा घन आजी सोनियाचा दिन वर्षे अमृताचा घन हरी पाहिला रे हरी पाहिला रे हरी पाहिला रे हरी पाहिला रे आजी सोनियाचा दिन वर्षे अमृताचा घन आजी सोनियाचा दिन वर्षे अमृताचा आम्ही त्याला बघितलं तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखील आमचा जन्म सफल झाला पण महाराज जगानं त्रास दिला त्याचं काय कौतुक वाटे झाली या वेचाची मग महाराज त्या मुक्तीबद्दल मोक्षाबद्दल तुमचं काय म्हणणं आहे महाराज म्हणतायत ज्या मोक्षासाठी ज्या मुक्तीसाठी प्रत्येकाची धावपळ चालली इथं आपण बसलोय ते प्रत्येक जण आपल्याला काय हवाय मोक्ष हवाय आपल्याला मुक्ती हवाय पण महाराज म्हणतायत ज्या मुक्तीसाठी सगळ्याची धावपळ झाली का त्या मुक्तीने माझ्याशी लग्न केलंय ती मुक्ती माझी नवरी झाली ती मुक्ती माझी बायको झाली आणि महिला मंडळ खरं सांगा बरं प्रामाणिकपणे बोलायचं तुम्ही मालकाचं ऐकता का मालक तुमचं तो का आधी ह्यांचा घेरच हसायचा आधी हसणार मग हसण्यामुळे तर वाटोळं झालंय महाभारत ह्याच्यामुळेच घडलं होतं खरं सांगा तुम्ही ऐकता का आम्ही मी बोलू का प्रामाणिकपणे राग नाही न्यायचा तुकोबराच्या काळात आपलं ते ऐकत होत्या आताच्या काळात आमदार खासदार चुलीपुर बाबा गपगार खरं बोलू गडी आहे गडी वाघ होती वाघ बिबट्या करून टाकले तुम्ही बिबट्या जरा याच्याही पुढे जाऊन बोलतो तुकोबाई म्हणतात त्या मुक्तीशी माझा काय झालाय विवाह झालाय आणि बाबा लग्नानंतरची हिरवळ माणसाला जरा लोभ होती म्हणजे लग्नानंतरचे काही दिवस आहेत ना हवेशे वाटतात पण परत एखादं पोरग झालं ना मग जावे त्याच्या वंश म्हणजे कसं असतंय माहिती का ज्याचं लग्न नाही का झालं त्याला वाटतं कधी होईन कधी होईन कधी होईन कधी होईन आणि ज्याचं झालंय त्याला वाटतं नसतं ह्या भानगडीत पडलं तर बरं झालं असतं पिसूळ आणलाय जातीने म्हणजे कसं आहे शादी का लड्डू जो खाए वो भी पचता है और जो ना खाए वो भी पचत आहे तुकोबराय म्हणतात आता मुक्तीशी माझा विवाह झालाय आणि इथून पुढचे ते दिवस आलेत ना आता ते लग्न वेगळं हे लग्न वेगळं बरं का त्या मुक्तीशी माझा लग्न झालंय आणि इथून पुढचे ते दिवस आलेत ना ते भगवंताच्या नामस्मरणात गायनाचे उडे आपुले या छंदे मनाच्या आनंदे आवडीने ते आनंदाने घालवण्याचे राहिलेत तू का म्हणे मुक्ती परनिरी नवरी आता दिवस चारी खेळी मिळी आणि आता मी ज्या दिवशी म्हणल त्या दिवशी माझ्या मोक्षावरती ती मुक्ती सही करायला तयार आहे आता निश्चिंतीने पावलो विसावा कुंडली या धावा तृष्णेची अशा काहीशा आशयाचा 4 चरणाचा अभंग विढाला तरी अर्धाना दादांना अखेरची भावपूर्ण श्रद्धांजली पुष्पांजली अर्पण करण्यासाठी तुम्ही आम्ही या ठिकाणी जमलोय मी नेहमी बोलत असतो बघ ज्याची आई गेली त्याला आईची किंमत माहिती ज्याचा बाप गेला त्याला बापाची किंमत माहिती आपली माणसं आपल्या घरात आहेत तोपर्यंत आपल्या माणसाची उणीव आपल्याला भासत नाही पण आपली एकदा माणसं निघून गेली ना मग किती डोळ्यात पाण्यानं गेलेली माणसं माघारी आणता येत नाही महिला मंडळ एखादा हरवलेला सोन्याचा दागिना तुम्ही पुन्हा आहे असा सोनाराकडे जाऊन बनवून घेऊ शकता पुरुष मंडळी एखादा विकलेला जमिनीचा तुकडा तुम्ही पुन्हा दाम दुप्पट रक्कम देऊन विकत महागारी घेऊ शकता पण एकदा का माणूस मातीत मिसळला ना पुन्हा किती पैसा खर्च करा गेलेला माणूस कधी आणता येत नाही गोड वाक्य बोलून जाईल गए हुए कभी वापस नहीं आते गए हुए कभी वापस नहीं आते लेकिन उनकी याद आके हमें बार बार सत्ता देते है बार बार उला देते गेलेली माणसं महागारी आणता येत नाहीत पण त्यांची आठवण मात्र पुन्हा पुन्हा आम्हाला त्रास दिल्याशिवाय राहत नाही गड्या माथ्यावर गेलेला सूर्य तुम्हाला रोज दिसेल कारण त्याचं रोज उगवणं आणि रोज मावळणं आहे पण एकदा का आपली माणसं माथ्यावर गेली ना पुन्हा कितीही पैसा खर्च करा गेलेली माणसं आणता येत नाहीत पण ज्या दिवशी हाडाचं कार्य करणारा बाप निघून जातो हाडाचं कार्य रक्ताचं पाणी करणारी आई आमच्या जीवनातून निघून जाते ना त्यावेळेस आई वडील आम्हाला वेगवेगळ्या रूपाने दिसायला सुरुवात होतात एका कवीनं त्याचं किती गोड शब्दात वर्णन केले बघा ऐकू द्या अरे हंबरुनी वासराले चाटते जवागाय तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय हे आया बाया सांगत होत्या होतोच वाताना अर दुष्काळात मायेच्या माझे अटला होता पाना पिठामध्ये पाणी टाकून मले पाजत जाय तवा मले पिठामध्ये दिसती माझी माय हे कन्या काट्या वेचायाला माय जाई राणी
अरे पायात नसे वाहन तिच्या फेऱ्यान वाणी अरे काट्या कुट्या काट्या कुट्या काट्या कुट्यालाही तिचे मानत नसे पाया तमा भले काट्यामध्ये दिसती माझी माय दिसती माझी माय रे दिसती माझी माय. त्यावेळेस आई वडील आम्हाला वेगवेगळ्या रंगानं रूपाने दिसत होतात. शेवटी मी तिची 10 मिनिटं बाप या विषयाला देणार आहे, पण तत्पूर्वी मला अभंगाला न्याय देण्याचा प्रयत्न करायचा. ऐका, ज्या मार्गाने दादा गेले त्या मार्गाने इथं प्रत्येकाला एक दिवस जाणे. महाराज तुम्ही जरी लय गोड मृदंग वाजवत असला तरी देव तुम्हाला पुढची चाट वाजवू देईल का नाही सांगता येत नाही, त्याच्या हातात आहे. तुम्ही सगळे जरी लय गोड गात असला तरी देव पुन्हा आ करू देईल का नाही सांगता येत नाही. टाळकरी आपण जरी रोज दुसऱ्याच्या वर्षदाच्या कीर्तनात टाळ वाजवत असलं तर एक दिवस विसरायचं नाही. आपलं बी वर्षदाचं कीर्तन होणार आहे, त्यात बी कोणीतरी टाळ वाजवणार आहे. विनेकरी बाबा आपलं कसं आहे, जाता का राहता? महाराज रोज कीर्तन ऐकतोय पाठ झाले राव. जसं रोज विण्याच्या गोड तारा छेडतोय तशी एक दिवस देव आपली बी तार कट करणार आहे. तो तुला आयुष्याचा दोरा येर वा उगा पासा. चोपदार वा इकडे आल्यावर जरा बरं वाटतं. चोपदार सुद्धा फेटे बांधून असतात, बरं वाटतं इकडे सातारा भागात आल्यावर. पण एवढं गोड हातात दंड घेऊन उभा राहतं, एवढं सगळं आहे. पण जरी रोज सेवा करत असला तरी देव एक दिवस त्याच्याजवळ घेऊन जाणार आहे. बसलेले आमचं जाऊ द्या, तुमचं कसं आहे? जायचं का राहायचं? राहायचं म्हणलं तरी देव ठेवीत नसतो. आमच्यासारख्याला ठेवीत नाही, तुम्हाला ठेवीत असतो का काय? म्हणजे जसं रोज आपण दुसऱ्याच्या वर्ष श्राद्धाच्या कीर्तनात येऊन बसतोय तसं एक दिवस आपलं बी वर्ष श्राद्धाचं कीर्तन शिष्टमध्ये. दादा तुमचं कसं आहे? राहायचंय काय? नाही नाही, जशी गोड इकोची ट्रबलची गेटची बटणं फिरवताय तसं एक दिवस देवा आपलं बी बटन लॉक करणार आहे. बरोबर आहे ना? तुम्ही म्हणाल महाराज लयच हुशार दिसताय राव. हा हुशार असणारच ना. महाराज लयच हुशार दिसताय राव, सगळ्याला घालवलं, तुम्ही काय अमृत पिऊन आलाय का काय? माझं बी तसंच आहे. जसं रोज मी दुसऱ्याच्या वर्ष श्राद्धाचे कीर्तन करतो तसं बाबा एक दिवस माझ्या बी वर्ष श्राद्धाचं कीर्तन होणार आहे. तिथं बी कोणीतरी कीर्तन सांगणार आहे. मला जावं लागतं, तुम्हाला जावं लागतं. नवल नाही संत म्हणले जगा काळ खाया आम्ही माथा दिला पाय, पण त्यांनाही पंचमहाभूताचा एका स्वाधीन देह करावा लागला. यात बी नवल नाही. म्या बोलविल्या बेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हालविल्या प्राणो हाले, जो जगाते चालिता मी चिको, तुझी आ सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे तुझी बळे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. तो जगाचा मालक जरी इथं आला तरी येत नाही उरो, आले अवतार इरते पामर. ही आधी कमी पडत असेल तर पुढची सांगतो. 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्राठ्यांशी, 33 कोटी देवता मर गए, पडे काल के फाशी. हे बी कमी पडत असेल तर विनेकरी बाबा तुम्ही माझे आजोबा, मी तुमचा नातू. अगदी गोड उत्तर द्यायचं. तुमचे वडील काय करतात? वडील काय करतात? वैकुंठला गेले. बर असो, चला आजोबा तरी असतील की? नाही नाही नाही, तसं कसं मी बोलल. कधी कधी आजोबाच्या आधी नातवाला जावं लागलंय का नाही? किती उदाहरण आहे त्या जगात अशी. म्हणजे आजोबा पण नाही तोय, पंजोबा, खापर पंजोबा, आपट पंजोबा, निपर पंजोबा, डोपर पंजोबा. अहो महाराज जिथं वडीलच राहिलं नाही तिथं आजोबाचं काय घेऊन बसला? बरोबर आहे ना? आता याच्या पुढे पाहून बोलू का? माफी मागून बोलतो बरं का, राग येऊ देऊ नका. आजोबाचा नातू लय जीव असतो त्यामुळे राग येऊ देऊ नका. आता माफी मागून बोलतो. तुमच्या घरातलं तुमच्या अगोदर जिवंत कोणी सुद्धा राहिलं? हा हा राहिलं नाही. आजा मेला पंजा मेला बाप मस्त गेला, देखत ना तू पण तोही तैसा झाला, देखत ना तू पण तोही तैसा झाला. आजा गेला पंजा गेला बाप मस्त गेला, देखत ना तो बंधू तोही तैसा झाला, देखत ना तो बंधू तोही तैसा झाला. म्हणजे तुमच्या अगोदरचं तुमच्या घरातलं जिवंत कोणी सुद्धा नाही. आता माफी मागून विचारतो, आता नंबर कुणाचा आहे? हा टाळी वाजवा जरा. ते म्हणले आमचा, म्हणजे त्यांचा म्हणले. काय काय मला एक जण म्हणला आपला, म्हणलं मला बी घेऊन चालला का काय? पण बाबा त्यांनी बी दिलेलं उत्तर खरे, बाबाने बी दिलेलं उत्तर खरे. कोण दिवस येईल कैसा, नाही देहाचा भरोसा, माशी पंख पाकडे तवय सरे, ग्रास सगळी सत्ता नाही हाती. मी बोललो त्याच्यावरती गोड प्रमाण आलं. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला, देखत नातू पण तोही तैसाशी झाला. मग आता उठा उठा जागा पाठी, भय आले मोठे, पंढरी वाचून तुझा ठाव नाही कोठी. याचाच अर्थ जन्मय म्हणजे मृत्यू आहे. मी नाही सांगत, माऊली किती गोड बोलतात बघा. का देहाची गावालिया
जन्म मृत्यूची या सोहळीया ना म्हणू नये धनंजया जिया परी. माऊली म्हणतात जन्मय म्हणजे मृत्यू आहे, आलाय म्हणजे जन्माला आलाय म्हणजे मरावं लागणारे उपजे ते नाशे, नाशिले ते पुनरुपी दिशे. हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. सजीव मर काय, सजीवाला मारावं लागतं कारण उपजली या पिंडा. मरण सांगा ते नवे नवे जन्म आले बाळ त्याची वाट पाहे. काल सजीव मर काय, सजीवाला मारावं लागतं. पण बसलेले मला एक सांगा, निर्जीवाला या जगात राहता येत असेल काय? निर्जीवाला राहता येत असेल? दादा तुम्हाला विचारतो मी काहीतरी, तुमच्या अंगावरती ड्रेस आहे किती वर्ष घाल? हा एखादा वर्ष लय तर लय किंवा फाटूस तर लय चिकट असेल तर एखादा 2 वर्ष घालील, एखादा लय चिकट असेल तर 3 वर्ष घालील, माझ्यासारखा एखादा लय चिकट असेल तर 4 वर्ष घालील. याच्या पलीकडे ड्रेस घालता येत नाही. एक दिवस हा फाटणार आहे, जीर्ण होणार आहे आणि फाटल्यानंतर दुसरं टाकून देऊन परिधान करावं लागणार. एका सुभाषितकाराचं किती गोड वाक्य बघा. अरे यूं ही नहीं जाते कोई दुनिया से लौट के, अरे यूं ही नहीं जाते कोई दुनिया से लौट के, मिलते हैं सभी यहाँ कपडे बदल बदल के, कपडे बदल बदल के. जसं तुम्ही आम्ही रोज एकमेकाला कपडे बदलून भेटतोय का, तसं आत्मा शरीर बदलून बदलून भेटत असतो. पण सध्या काय झालंय बाबा, या कपड्याचाच लोकांना गर्व झाला. माझ्यातले लोक पैसा आला, पण पैसा आल्या लोक ग बसत असतात काय, रावण ग बसला नाही, लय हुशार होता दशग्रंथी ब्राह्मण. त्यासारखं ज्ञान कोणाकडेच नाही, फक्त एकाच गोष्टीने भांगार नियत परिणाम ठोकला. आणि आता बी बदलापूरमध्ये एक जण नियत खराब झाली, त्याला 7 वर्षात लेकरू केलं नाही, परिणाम पोलिसांनी त्याचा बी एन्काउंटर केला. मला राजकारणात मुळीच इंटरेस्ट नाही, त्याच्याकडे मला जायचं नाही. पण भारतात ज्याची ज्याची नियत खराब होणार, भारत त्याचा एक दिवस कार्यक्रम करणार म्हणजे करणारच. आणि निघाला विषय म्हणून सांगतो, मोदी सारखा पंतप्रधान परत भारताला मिळायचा नाही. मी आधीच सांगितलं मला राजकारणात इंटरेस्ट नाही, मला त्याच्याकडे जायचं नाही. पण खऱ्याच्या बाजूने बोलणार आहे बाबा. कार्यक्रमच लावला गाडीने, आतापर्यंत चाललं तर मिळमिळ, नको काय करावं, नको काय करावं. म्हणले एकदाच कवर काय जिताब होईल, जिथं उजळण तिथं उजळण होई नाही करे बाबा, होईल ते जाईल. धिंगाणाच केला. आता कमीत कमी 500 वर्ष तरी पाकिस्तान नादी लागाय विचार करून, भारताच्या नादी लागाय पाहिजे का नाही. आणि खरं सांगू का, द्वात्रावाल्याच्या आणि लुंग्यावाल्याच्या कुणीच नादी लागू नाही. कारण द्वात्रावालं घरी काय अनुभवाशिवाय धोतर घालीत नाही, लुंग्या बी काय अनुभवाशिवाय घालीत नाही. त्यामुळं ते अनुभवानं मोठं झालेलं असते. मी जरा जागे येतो. आमच्या गावात एक जण आहे बाबा, दिवसाला 4 ड्रेस बदल, पैसा आला 4 ड्रेस, सकाळी एक दुपारी एक संध्याकाळी एक, झोपताना नाईट पॅन्ट टी शर्ट. बरं किती कडक कपडे घातले तर बघा, कडक कपडे किती माहिती का, हात लावला तरी बी वाटण इतकी कडक कपडे. पण किती कडक कपडे घातले तरी चोपदार मसन वाट्यात का, मसन वाट्यात गेल्या लोक म्हणते नाही नाही लिननचं कापड घालीत होता 3-3 हजार मीटरचं, फरार 3-3 हजार मीटरचं. तसं नसतंय, बस्त्यावला नाही 60चं. कारण ही गबाळ आहे का, जोवरी चलन गा तोवरी मनती माझा, बांधून या देते यमाचे हाती, भूषणी घेते काढून या. तुमचं पाठय मला तिकडे जायचं नाही, नाही रे नाही कुणाची कुणी, तुझे नव्हे रे कोणी, अंती जाशील एकल प्राण्या माझे माझे म्हणून. आणि बाबा तीच 4 ड्रेस बदलणार, असं दुसऱ्याच्या मैतीला मसन वाट्यात गेलं. नेमका आमचा पाहुणा होता म्हणून मी बी गेलतो. आता आत असतो ना, आता मला काही सरान बिरान रस्ता येत नाही, पण महाराज असल्यामुळे जरा पुढं पुढं करायचा नाद आहे. मी आपली लाकडं हातात द्यायचो, पण तेवढ्यात ती एक जण ती 4 ड्रेस बदलणार असं इशीतून आत येताना दिसलं आणि ती छत्ती काढून आलतं. मी काही सहन करतो, पण छाती काढली की माझं डोकंच फिरतं. मी लाकडं टाकली त्याच्याकडे गेलो, त्याला म्हणलं ए छाती आत घे. ते मला नाही घेणार. म्हणलं का नाही घेणार? म्हणलं 4 कोटीत. अरे म्हणलं तुका म्हणे ज्याची संपदा एवढी, सांगा ते कवडी गेली नाही, धन मिळून कोट्यानं कोटी सवे नाही रे लंगोटी, तुझं 4 कोटीचा कुठं ठिकाण लावतो घ्या. तो मला नाही घेणार. मी म्हणलं नाही घेणार तर फुगा फुटणार. आणि बाबा सत्याचा संपत्तीचा फुगा फुगतो, पण एक दिवस फुटणार म्हणून तर त्याच्या पायाला हारुकतला मसन माझ्या सोने वय हारुकतोस ना, हारुक त्याला किती गोड बोलतोय बघा. अरे एक दिन निकले ते सैर करणे, मन में कई अरमान थे, चलते समय पैरों को चुभी हड्डी हड्डी के ये बयान थे, अरे चलने वाले चल संभल कर, हम भी कभी इंसान थे, हम भी कभी इंसान थे. अरे भल्या माणसा गर्वानं चालतोय लेका, तो तुला वाटतंय तू 4 ड्रेस बदलतोय, पण ऐकून जा मी 8 बदलायचो. मी म्हणजे विकास महाराज नाही, ते हाडूक म्हणते. मी किती बदलायचो? 8 बदलायचो. पण ऐकून जा, या मसन वाट्यात आल्या माझी बी राख आणि तुझी बी. तुमच्या हयातीत एखादं उदाहरण असं बघितलंय का? एखादा श्रीमंत माणूस मेला पेटावला, त्याच्या देहाचं सोनं झालंय. एखादा गरीब गेला बिचाराला अग्नी डाग दिला, त्याच्या देहाची चांदी झाली. कुणीही जाऊ द्या, प्रमाण आहे शरीराची होय माती, कोणी नाही येते सांगाती, अवघी कामे सारी खोटी, अंती जाणे मसनवाटी. बसलेली तुम्ही म्हणाल हेवलं इमानदार तेवलं इमानदार, धोका. सध्याच्या काळात इमानदारी गेली भेंड्या कात्रीत. सध्याच्या काळात इमानदार एकच आहे, मसन वाटा. मी पटवून देतो. शमशान शमशान तेरे इरादे कितने नेखे, तेरे यहाँ चाहे गरीब हो या अमीर, लेकिन सबका बिस्तर एक है, सबका बिस्तर एक है. मसन वाट्या श्रीमंत जाऊ द्या अथवा गरीब, राखच आहे. म्हणून पद
प्रतिष्ठा संपत्ती याचा कधी गर्व करायचा नाही, कारण हे नश्वर आहे. कधी राजाचा रंक होईल आणि रंकाचा राजा होईल सांगता येत नाही. आले देवाजीच्या म्हणा तेथे कोणाची झाली ना, हरिश्चंद्र तारा आणि वाहे डोंब्या घरी पाणी. बसलेले झोपताना राजा म्हणून झोपला, पण सकाळी उठल्याबरोबर हातात कटोरी पडली. राजाची अवस्था आहे. एक गोड वाक्य बोलून जाईल, आपला शेजारी गरीब आहे, आपला मित्र गरीब आहे, तर त्याच्या गरिबीवरती हसायची चेष्टा कधी करू नका, कारण देव कधी आपल्याला त्याच्या जागेवर नेऊन बसवेला सांगता येत नाही. तुका म्हणे आले समर्थाच्या मना, जरी होय राणा रंग त्याचा गोड ऐकून जा. चालताना एक पाय पुढे असतो, एक पाय मागा असतो. पुढच्या पायाला अभिमान नसतो मी पुढे आहे, आणि मागच्या पायाला वाईट पण वाटत नाही मी माग आहे, कारण त्यांना माहिती शनादा चित्र बदलणार आहे. मागचा पुढं पुढचा मागवणार आहे. गर्व कशाचा करायचा आहे. बसलेले जिवंतपणी पक्षी किड्या मुंग्यांना खातो, पण ज्यावेळेस तो पक्षी मरतो का त्यावेळेस याच किड्या मुंग्या त्या पक्षाला खातात. वेळ प्रत्येकाची येते, फक्त एक काम करा, वेट अँड वॉच, वाट पहा. वेळ नक्की आपली येईल. ज्यांनी ज्यांनी आपल्याला त्रास दिलाय, आपल्या दुप्पट त्यांना त्रास झाल्याशिवाय राहणार नाही, कारण या सृष्टीचा नियम आहे, जसं कराल तसं भराल, जसं पेराल तसं उगवल्याशिवाय राहणार नाही. केले कर्म झाले त्याचे भोग आले, उपजले मेले ऐसे किती किंवा जैसे करणे वैसे भरणे. म्हणून फक्त तुका म्हणे सत्य, कर्म व्हावे साय, घातली या भय नरका जाणे. मी एवढं सगळं सांगितलं कारण मी एका ओवी जवळ आहे. जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे, मग नूतन वस्त्र विडीजे, तैसे देहांतरा ते स्वीकारीजे, चैतन्य नाते. महाराज पाठ झालंय. जन्मय म्हणजे मृत्यू आहे, जन्माला आलाय म्हणजे मरावं लागणार आहे. कधी येईल सांगता येत नाही, पण एक दिवस जावं लागणार आहे. पार झाले, कटाळा आलाय. वर्षश्राद्धाचा कीर्तनकार येतोय, मरावं लागणार आहे सांगतोय. प्रवचनकार येतोय, मरावं लागणार सांगतोय. सप्त्यातला कीर्तनकार तीच सांगता येतं तरी मरावं. कधी कधी आम्हाला विचार पडतो, मरायचा बी कटाळा येतो का काय, आणि आम्हाला बी सांगू सांगू कटाळा आलाय, पण आम्हाला सांगावं लागत आहे. महाराज आलाय का नाही आज आमच्या गावात, आम्हाला पटवून द्या. आम्हालाही तुकोबाऱ्यासारखं म्हणायचं, यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड व्हावा. पण हा शेवट गोड करण्यासाठी आम्ही नेमकं आयुष्यभर जगताना कसं करायला पाहिजे, कसं जगायला पाहिजे. महाराज म्हणतायत, जर वाटतंय शेवट गोड व्हावा, जरी करणे असेल शेवट गोड गा, राम राम स्मरादी. वाटतंय शेवट गोड व्हावा, ऐशी जोडी करा, राम कंठी धरा, जेने चुके फेरा गर्व. असं वाटतंय शेवट गोड व्हावं, तो तुकोबाराय म्हणतात, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. वाटतंय शेवट गोड व्हावा, तर त्या देवाचा नियम आहे, अंतकालीच मामेव स्वरण मुक्तवाद करे. जर मरताना देवाचं नाव मुखाला तर देव काय करतोय, वैकुंठाला घेऊन जातोय, मोक्ष देतोय. मग बाबा काय काय लोक आपल्यापेक्षा हुशार असतात बसलेले, कळत डोंबलं नाही पण आपल्याला शिकवायचं त्यात. महाराज मारायच्या टायमाला देवाचं नाव आलं पाहिजे ना, तवा मोक्ष आहे ना. मग बघू ना, ज्या दिवशी मारायचंय त्या दिवशी भजन करू. तू देवाचा चुलताय वय, काय काय त्याच्या पुढचे असतात. महाराज ज्या दिवशी मारायचंय त्या दिवशी रातभर भजन ठेवून भाषणात मरू ना, तू देवाचा सासराय वय. कस्टॅम्प लिहून आणलंय, ह्याच दिवशी मारणार आहे. काय काय तो ओव्याच घेऊन येतात, मोक्ष देऊनी उदार काशी होय खीर. पण माऊलीने पुढे मेघ टाकली, परी वेचणे लागे शरीरातली गावी. ज्यांनी ज्यांनी काशी केली त्यांनी नीट आहे का. काशीत मोक्ष तुम्हाला सांगितलं कोणी, बावळ्याचा बाजार. तुम्हाला धंदा राहिला नाही, घरी बसून कर्माना, आणि महाराज लोकांना त्याच्याशिवाय पैसा मिळणार काशीशिवाय. काशीत मोक्ष, काशी मोक्ष देते नाही असं नाही, पण काशीतून जिवंत माघार येत नाही. काशीत मरावा लागत तवा मोक्ष. मी नाही सांगत, माऊली म्हणतात. आणि मरायला बी टाइम आहे, एक तर सूर्य उगवायच्या आणि सूर्य मावळायच्या टायमाला मरावा लागत. आणि बाबा तसा जमानाच असा होता जाहिरातीचा. ती मध्ये प्रयागराजची जाहिरात झाली, सगळी लोक तिकडच काय काय चिंबरून कशाला जात होती बरं, प्रयागराजला कशाला जात होती लोक, त्या कुंभमेळ्याला स्नान करायला, शाही स्नान. स्नान का करायचं होतं, पाप धुवायला. एवढं पाप करतात कशाला की काशी करावं लागतं. म्हणजे ज्याने ज्याने आंघोळ करायची खरंच हटकून गेली त्यांना माहिती का आपण पापी. मग जाता कशाला एवढं पाप करता कशाला, इथं चांगलं झालं ना, इथं चांगलं झालं ना. जाहिरातीचा जमाना मध्ये एक जाहिरात आली महिला म्हणून, तुम्हाला माहित असेल फेअर अँड लव्हलीची. त्या जाहिरातीत असं दाखवलंय, फेअर अँड लव्हली माहिती कशी मला किलो किलो लागते आम्हाला माहिती कशाची. म्हणजे तुम्ही लावता येत नवल नाही करायची घ्यायची मेन्स फेअर अँड लव्हली. असं लावलं त्या फेअर अँड लव्हलीच्या जाहिरातीत, फेअर अँड लव्हली लावल्या माणूस गोरा होतो. बरं खरं सांगा, फेअर अँड लव्हली लावून बाबा जर माणूस गोरा होत असता तर मी रोज एवढे पैसे कमवतो, कारण पुढे लाईव्ह चालू आहे. मी रोज एवढे पैसे कमावतो, तुम्ही फक्त 5 रुपयाची पुढे आठवडाभर टिकू टिकू लावता. मी रोज अख्ख्या फेअर अँड लव्हलीच्या टप्प्यात झोपून आंघोळ करू शकतो. मग मी असा काळा राहिलो असतो का. अजून बेग राहते पार्लेजी बिस्किटची, ती बिस्किट खाल्यावर म्हातारी उड्या मारताना दावली जाहिरातीत. बरं खरं सांगा, पार्लेजी बिस्किट खाऊन जर म्हातारी उड्या मारित असेल तर म्हातारी आपण किराणा दुकानात नसती वय जापानली, खा बिस्किट मार उड्या. अजून बी एक जाहिरात आहे थम्सअपची, ती शाहरुख खान आहे, ती बाटलीचं झाकण काढतो, 2 घोट पितो आणि हवेत उडत सांगतो डर की आगे जीत है. बरं खरं सांगा, थम्सअप पिऊन जर माणूस हवेत उडत असता
तर मी एवढी मोठी गाडी कशाला घेतली असती? रात्री बरोबर जालन्याचं कीर्तन 11ला संपल्याबरोबर 2 गोट काय 2 बाटल्या टाकल्या असत्या. कशाच्या? नीट ऐका, थम्सअपच्या. डायरेक्ट उड्डाण, जय हनुमान. अडचण काय ती अजून बी एक जाहिरात ती फक्त महिनाभरच येते. उठा उठा सकाळ झाली, मोती स्नानाची वेळ झाली. पिंच्या आमच्या काळात हे अलाराम काका होते. अलाराम काका कोण? बरं, जाहिरात फक्त महिनाभरच दिवाळी संपूस तर. मग दिवाळी संपली होती. मोती साबण कुठं पेटतो आणि तिचा कंपनी कुठं जळतो माहित नाही ना. अजून बी एक सांगतो, ज्यांनी ज्यांनी फेअर अँड लवली लावली त्यांनी नीट ऐका. असं म्हणतात फेअर अँड लवली मध्ये अमेरिकन बायचा शिंबूड असतो. पुसल्या रे निमेनी पुसल्या रे. आता खरे चेहरे दिसल्याशिवाय राहायचे नाहीत. जरा जाग्या या विनोदाचा भाग सोडून द्या. बसलेले मी जेवढं सांगितलं या प्रत्येक गोष्टीमध्ये केमिकल आहे आणि जेवढं केमिकल याच्यावरती वापराल ना तेवढं आजाराला बळी पडून लवकर माराल हे लक्षात ठेवा. मला जागेवरती यायचंय. जाहिरातीचा जमाना आहे. काय काय म्हणली महाराज बघू. काशी मोक्ष देते काशीत गेल्यानंतर. पण काशीत मोक्ष कधी? मेल्यानंतर. आणि याच्याही पुढे जाऊन सांगतो 5 वेळा काशी केल्यावर आणि 3दा द्वारका केल्यावर. मी आधी सांगितलं मी पुराव्याशिवाय बोलणार नाही. 5 वेळा काशी केल्यावर आणि 3दा द्वारका केल्यावर जेवढं पुण्य मिळतं का तेवढं पंढरपूरला एकदा गेल्यावर मिळतं. प्रमाण आहे काशी यात्रा 5, द्वारकेच्या 3, पंढरीशी जाणं 1 वेळा. मग सोपं कुठलंय? कुठे गेलं पाहिजे? 5 वेळाचं पुण्य कुठे आहे? नुसतं पंढरपूरला गेलं. याच्या बी पुढे जाऊन बोलतो बाबा काशीत मरावं लागतं, पंढरपुरात मरायची आट नाही. बरं एवढं बी पंढरपुरात पांडुरंगाला बघायची बी आट नाही. फक्त पांडुरंगाच्या मंदिराचा कळस जरी बघितला तरी तुका म्हणे मोक्ष देखील्या कळस तात्काळ हा नाश अहंकाराचा. याच्या बी पुढे जाऊन बोलतो कळस जाऊ द्या, नुसतं पाहता देवळाची पाठ तीर्थे घडती 300. हे काय आपण लिहिलंय का? तीर्थे घडती 360. मग आता सोपं कुठलंय? मरायचं का नुसता कळस बघायचा? आणि याच्या बी पुढे जाऊन सांगतो काशीला 1 लाख रुपये 10 दिवस. पंढरपूर दुपारी एसटीत बसायचं साताऱ्यातून, संध्याकाळी 10 काढाय घरी माघारी हाफ तिकिटात. आता सोपं कुठलंय? म्हणून पंढरीशी जार्या आल्यानो संसारात तिनाचा सोयरा पांडुरंग. आणि महाराज म्हणतात आम्ही तिथं आलो निजाच्या माहेरा बेटी रकुमाईच्या. याचा परिणाम शेवट होतो भला माझा गोड झाला. महिला मंडळ खरंच सांगा, माहेर स्त्रीला की पुरुषाला? स्त्रीला. लौकिकात स्त्रीला, पण आपल्या सगळ्याच एक माहेर आहे. कोणतं? ऐका ऐकू द्या. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे भीवरेचे तिरे, आहे भीवरेचे तिरे. बाप आणि आई, बाप आणि आई, माझी विठ्ठल रखुमाई, माझी विठ्ठल रखुमाई. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी, आहे बिवरेच्या तिरी, आहे बिवरेच्या तिरी. आपल्या सगळ्याच एक माहेर आहे. माझे माहेर पंढरी, आहे भिवरेचे तिरी. आम्ही तिथं आलो. आमचा शेवट गोळ झाला. तुकोबारा बरेच वेळ प्रमाण घेतली. काय काय माझं म्हणणं नाही. काय काय म्हणतात महाराज मरताना बघू देवाचं भजन करू शेवट गोड होईल. पण या जगात काही राजे, काही साधू, काही मुनी असे होऊन गेले की ज्यांनी आयुष्यभर देवाचं भजन केलं तरी शेवटाला मरताना देवाचं नाव नाहीच मुखाला आलं. जड भरीत नावाचा राजा बसले. आपण फक्त 2 तास घरदार बायका पुढे सोडून कीर्तन आलो. ती बी पाहुण्याचं, ती बी आपण वाट बघतोय 12 कधी वाजवतोय, आपल्याला घरी जायचंय. बरोबर आहे ना? त्यानं राज्य सोडलं, राज्य राण्या सोडल्या, राजापदाचा त्याग केला, ऐश्वर्याचा त्याग केला, सगळ्याचा त्याग करून जंगलात गेला. कशाला? कशाला? भजनाला, भगवत प्राप्तीला. बरं गेला, भजन करायला लागला. आणि भजन करता 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 एके दिवस तळ्याच्या किनाऱ्याला बसलाय, भजन करतोय. तेवढ्यात तळ्यावरती गरबीन हरिण पाणी प्यायला आलं. इकडून वाघाना डरकाळी टाकली. हरिण भित्रा प्राणी, गर्भ टाकला, हरिण निघून गेलं. तो गर्भ जड भरत नावाच्या राजानं उचलला, आपल्या कुटीवरती नेला आणि त्याची सेवा करायला लागला. चांगलं ऐकत असाल तर मला सांगा, गेलता कशाला? बोलत नाही का तुमच्याकडे? गेलता कशाला? भजनाला. करतोय काय? हरणाची तिकडलं जा शेवा, शिकार नाही. करतोय काय? हरणाची शेवा. आपल्याला मिळालाय कशाला? देवे दिला देह भजना गोमट आउट हात का मानव देह दिले इंद्रिय हात पाय कान. कशाला? भजनाला. आपला चाललाय काय?
मग त्याचं ना आपलं सारखंच बोंबाललंय ना, फक्त तो जंगलात गेलाय, आपण घरात आहे. बरं आहे का, त्या हरणाची सेवा करता करता मृत्यू त्या जवळ भारताचा जवळ आला आणि मृत्यू जवळ आल्यानंतर त्याच्या डोक्यात एकच चिंता, मी मेल्यावर या हरणाचं कसं व्हायचं. म्हणजे टिकायला जड पडतात जाऊ द्या, पण इथं बी बऱ्याच जड पडतात डोक्यात चिंता आहे, मी मेल्यावर कसं व्हायचं. तू जगून काय करतो, तू चांगला गावचा सप्ताह बंद पाडलाय, तू लोकांचा वाद मिटवाय गेल्या, वाद मिटून येत नव्हता, त्यात काडी टाकून यायचा. तू चौकात बसून कोणाला नीट बोला नाही, कायम भावात वादच लावून दिला. तू जगून काय करतो. म्हणजे तुम्ही अंगावर घेऊ नका, मला घरी जायचंय. मी माझं सांगायला लागलोय, मला चिंता आहे. विकास महाराज एवढे एवढं 1.5-2 कोटीचं बाळूमामाचं मंदिर बांधलंय, संभाजी महाराजांच्या मंदिराचं काम चालू, एवढं मोठं अनाथ आश्रम, एवढं मोठं सगळं करतंय. मी मेल्यावर मला चिंता आहे, हे चालायचं कसं बा. पण मारुती महाराज जरा गोड बोलू का, झाडावरती उलट टांगून घेतलेल्या वटवागुळीला देव खाली पडू देत नाही. काय म्हणला महाराज, झाडावरती उलट टांगून घेतलेल्या वटवागुळीला देव खाली पडू देत नाही. तुम्ही आम्ही त्याची लेकर आहेत, आपल्याला तो वाऱ्यावर सोडेल का काय. हो बसलेले, येताना काही आणलं नाही, जाताना इथं कमवलेल्यातलं काय जाणार नाही. जाताना जाणार आहे ते चांगलं केलेलं कर्म, ते तिथं काम येणार आहे, म्हणून चांगलं कर्म करा. आणि पुढचं आहे का, ती चिंता करता करता जड भरत नावाचा राजा मेला. परिणाम, जड भरत राजा हरणी गर्भा गेला, घाला तो घातला. माझा दृष्टांत संपला, माझा सिद्धांत महत्वाचा आहे. आयुष्यभर भजन केलं तरी शेवटाला देवाचं नाव मुखाला नाही आलं, मग शेवट करू म्हणणाऱ्यांनी बघून घ्या. जरा याच्या पुढे बोलू का दादा, तू 10वीचा वार्षिक परीक्षेचा पेपर लिहायचा आहे, 10वीचा. मग अभ्यास कधी करावा लागेल, पास व्हायचं म्हणल्यावर 35% पाडायचं म्हणल्यावर कमीत कमी 1 वर्षभर अगोदर किती टक्के पाडाय, 35. तरी बी काय कायला 35 पडत नाहीत. म्हणजे जडवाट बुद्धीची काय काय अशी असते. तुकोबराने हाणला बी सोडलं नाही, तुका म्हणे आयशी बुद्धी ज्याची जड त्याहुनी दगड बरे द्यावं. म्हणजे काय काय दगड बुद्धीची असतात की ज्यांना वर्षभर अभ्यास करून 35% सुद्धा पडत नाहीत. मग वार्षिक परीक्षेचा 3 तासाचा पेपर पास व्हायचा आहे, तर अभ्यास वर्षभर अगोदर आहे. मग मरण हा 100 वर्षातला आयुष्यातला शेवटचा सगळ्यात महत्वाचा पेपर आहे. याच्यावरती ठरणारे जन्म मरण बाद व्हायचं का काय. मग याचा अभ्यास कधी करायला पाहिजे. कोण म्हणलं नाही मेगावऱ्या मसनात गेले, जोवरी सकल सिद्ध आहे हात चालावया पाहे, तेव्हा तू आपले सोयीत पाहे. तीर्थयात्रेत जाय चुकू नको, जोपर्यंत अंगात राहणार तोपर्यंत झडझडवून वाहिला ने ये भक्तीची वाटे लाग, तोपर्यंत भक्ती करा, नाही तरी गेला जन्मवाया, सांगतो तुम्हाशी बाजारी. तरी लोकांनी भजन केलं नाही, लागून या पाया विलवितो तुम्हाला, तरी टाळी बोला मुखीनं. तरी लोकांनी भजन केलं नाही, मग किती सांगू तरी नाही कधी भटकीचे पुढे शिंदळीचे. तरी लोकांनी भजन केलं नाही, मग काय माय गेली होती भूतापाशी, हरिनय मुखाशी अरे मुडा. तरी लोकांनी भजन केलं नाही, मग नाथ बाबा नामाविन मुख सर्पाची ते बिळ, जीवा नवे काळ सर्प आहे. तरी लोकांनी भजन केलं नाही, मग तू कोवरया नाम नवदे ज्याची वाचा, तो लेख दो बापाचा. तरी लोकांनी भजन केलं नाही, मग नामदेवराया. उठा जागी भारे आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माच्या. उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता, चुकवी व्यथा जन्माच्या. जगजोगी जाग जाग बोलाती, जगजोगी जाग बोलती. जागता जगदेव राखा काही भाव, जगजोगी जाग बोलती, जगजोगी जाग बोलती. स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणे ठेवा माता, चुकव्याता जन्माच्या. किंवा जगजोगी जाग जाग बोलती, किंवा आता जागा रे बाहिनो जागा, चोर निजल्या नाडूने भागा. बाबा तरी लोकांनी भजन केलंय, मग नाथ बाबा. नरदेह दुर्लभ जाणार, 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 नरदेह दुर्लभ जाणार. वर्षाची गणना रे, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना. यामध्ये दुःख यातना, यामध्ये दुःख यातना,
वासुदेव 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 म्हणणार तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा वासुदेव वासुदेव म्हणणार तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा 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 काकड्यात वासुदेव नावाचा प्रकार त्यात नादवा सांगतात नरदेह दुर्लभदाना शतवर्षाची गणना मग महाराज एखाद्या उदाहरणासहित पटवून द्या की शेवट कुणी गोड केला ना आता थांबा ऐका सीताई साहेबाला रावणानं जटायूने विचार केला आणि विचारलं विजय कोणाच्या बाजूने विचारायचा अधिकार कोणाला आहे मला एक सांगा मी तुम्हाला आधी विचारतो तुमचं मरण कशात आहे शेवटी राक्षस छल केलं सांगितलं माझ्या पायाच्या अंगठ्यात आहे आणि आता जटायूला विचारायला सुरुवात केली जटायू तुला तुझ्या रामाची शपथ आहे तुझं मरण कशात आहे बाबा शपथ घातली बरं का आणि शपथेला गुतले म्हणून खरं सांगावं लागलं आणि तुकोबाराय म्हणतात वचनाशी फिरते ते आधमजन आम्ही वचनाला फिरणाऱ्यातले नाही दिलंय वचन बोलून टाकलं माझं मरण प्राण जाय पर वचन न जाय रघुकुल रीत सदा काही झालं तरी चालेल मेलो तरी चालेल पण माझं मरण माझ्या पंखात आहे दुर्दैव पंख छटले गेले जटायू धारातरी पडला आणि इकडून प्रभू रामचंद्र सीताई साहेबाच्या शोधात आहेत सीते 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 झाडांना विचारतायत माझी सीता पाहिली का पानांना विचारतायत जे दिसल त्याला विचारतायत माझी सीता पाहिली का तेवढ्या जमिनीकडून आवाज यायला लागला काय इको श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय राम श्रीराम जय जय तारी हा गोड भजनाचा आवाज येऊ लागला जागेवरती बसा बाबा काय दुर्दैव माणसाचं मला कळत नाही बरं का आम्ही एवढं कीर्तनात आवडून सांगितलं टाळी वाजवा देवाचं भजन करा पण काही कायचे हात नाहीत सुटले राव नाही सुटले हे तर नाही ना वाजवली देव कुठे बी वाजवायला होतो राव वाजवा वाजवा जरा प्रामाणिकपणे बोलू बाबा आपण माणसं आहेत आपल्याला कळतंय गाड्या सांगितलेलं तो ज्ञानोबा याला त्या रेड्याला बोलवायला वेळ लागला नाही लय महत्वाचं सांगतो ऐका ज्ञानोबा याला मी जरा परखड वागताय मला परत तारीख मिळावी म्हणून मी कीर्तन कधीच करत नाही तसलं मला जमत नाही या 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 आपल्याला भरपूर आहे मरायला लागलो मी कीर्तन करू करू ऐका जरा गोड सांगतो त्या रेड्याला जास्त 8 तास करावं लागला एकदाच म्हणले बोल रे ऋग्वेद बोलला ते रेडा जरा सजीव आहे तो बोलल जाऊ द्या त्यात काही शंका नाही पण भिंतीवर बसले होते इकडून चांगदेव आलते आता काय चांगदेवाला आलता म्हणते आपला अधिकार नाही तेवढं बोलायचं चांगदेव आलते आणि इकडून बसले होते फक्त ते वाघावरून आले म्हणून अहंकार घालवायसाठी फक्त एकच सांगितलं चल ग भिंतीबाई बाबा भिंत चालायला लागली बरोबर आहे ना काही माणसाचं दुर्दैव माहीत नाही रेड्याला एकदा सांगितलं ऐकलं निर्जीव भिंतीला एकदा सांगितलं ऐकलं पण माणसाला
भजन करा हे सांगायसाठी देव कळावा म्हणून ज्ञानोबाला अख्खी ज्ञानेश्वरी लिहावी लागली आणि तुकोबाला अख्खा गाता लिहावा लागला तरी लोकांना कळा देवाच्या कीर्तनात टाळी वाजवायला पाहिजे, भजन करायला पाहिजे. काय दुर्दैव म्हणजे आपण भिंतीपेक्षा बी खालचीत का? मी परखड बोलणार आहे. वाजवा, तुम्ही घरी गेल्यावर वाजवणार नाही मला हे माहिती, म्हणून कमीत कमी 2 तास कीर्तनात कधी एखादी हात त्या देवाच्या कानावरती जाईल. मी जरा गोड बोलणार बाबा. तुकोबऱ्यानं जे असं 8 तास केला नाही शेवट गोड करायसाठी, लोक उगत तुम्हाला फुगून सांगतात. तुकोबऱ्यानं फक्त एवढंच केलं, शिंक जांभळी खोकला तुकाची वेळ वाया गेला. शब्द कसा आहे बघा. जास्त काय केलं ना, एवढंच केलं, शिंक जांभळी खोकला. मी तुमच्या पायाला हात लावून सांगतो, जास्त काय करायच्या भानगडीत पडू नका, ते आपल्याच्यानं होत नसतंय. पण एवढं करा, कमीत कमी शिंक जांभळी खोकला तुकाची वेळ त्या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या भजनात आपला जावा, तरी देह पवित्र जन्म सफल झाल्याशिवाय राहणार नाही. कधी गजेंद्रासारखी एखादी हात त्या देवाच्या कानावर जाईल, दाहुनीन सांगता यायचं नाही. कधी द्रौपदी सारखी एखादी हात त्या देवाच्या कानावरती जाईल, दाहुनीन सांगता येत नाही. म्हणून देवाचं भजन करा. भजन चालू आहे आणि तेवढ्यात प्रभू रामचंद्रावर पाला काढला. बघतायत त्या जटायू पडलेला आहे. जटायूचं मस्त घेतलं, आपल्या मांडीवरती घेतलं. बाबा काय अधिकार आहे जटायूचं बघा. इकडं स्वतःच्या पित्याला, आता इथं बी कोण काय दशरथ म्हणतात, पित्याला दशरथ नावाच्या राजाला प्रभू रामचंद्रांच्या वडिलांना, बापाला म्हणतात, प्रभू रामचंद्रांच्या वडिलाला राम राम करत पुत्रयोगामध्ये मरावं लागलंय. आणि इकडं जटायूला देवाची मांडी मारताना काय भाग्य असेल, याच्यासाठी काय केलं असेल, काय भाग्य असेल नाही का. लखनजीला सांगतायत प्रभू रामचंद्र, जा पाणी आणा, जटायूचा शेवट गोड करू. पाणी घेतात, पाणी ओतण्याचा प्रयत्न करतात, पण जटायू चोच उघडत नाही. भजन बंद होते, कारण जटायूला माहिती मरताना जरी देवाची मांडी असली ना तरी देवाचा नियम आहे, अंतकाली चुमामे व स्वरमुक्त वाक्य. त्याचं भजनच लागत आहे मुखात. देव जवळ असून उपयोग नाही, भजन असेल तरच मोक्ष आहे. बाबा पाणी घेत नाही आणि मग लखनजीला सांगितलं, जा भजनाची माला बंद होऊ नये म्हणून कानात रामनामाचा जप चालू कर. रामनामाचा जप केला, जटायूनं पाणी घेतलं, श्वास शेवटचा रामनामात सोडला. त्या जटायूनं म्हणावं, आम्ही आयुष्यभर जी भक्ती केली, आम्ही आयुष्यभर जे प्रभू रामचंद्राचं नामस्मरण केलं, याच्यासाठी केलं अभंगाचं पहिलं चरण. यासाठी केलं उपाट हस, यासाठी केलं उपाट हस, यासाठी केलं उपाट हस, यासाठी केलं उपाट हस, यासाठी केला यासाठी केला होता हात, यासाठी केला होता हात, यासाठी केला होता हात. शेवटचा दिस गोड व्हावं, शेवटचा दिस गोड व्हावं, अतनी चिंतीरे पावलो विसाव, 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 अतनी चिंतीरे पावलो विसावा, आता येते सेवेसाठी निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात तुकोबराय म्हणतात, यासाठी केला होता अट्टास. पण कोणासाठी? त्या जटायूसाठी म्हणायला पाहिजे, यासाठी केला होता अट्टास. शेवटाचा दिस गोड. तुकोबराय तुम्ही काय केलं शेवट गोड करण्यासाठी? दिनरजनी हाची धंदा गोविंदाची पुवाडी बोलण्याची नाही. आता देवाईनं काय रात्र न कळे दिवस न कळे, पांडुरंग ध्यानी पांडुरंग म्हणी जागृती स्वप्नी. पांडुरंग रात्रंदिवस त्या देवाचं भजन केलं आणि अट्टास परमार्थातला केला. याची फलश्रुती आमचा शेवट गोड झाला. आतापर्यंत अगदी प्रमाणे प्रमाण बोलण्याचा प्रयत्न केला, एकही मिनिट न बाजूला जाता प्रमाणावरती बोललो. कमीत कमी 100 प्रमाण तरी कीर्तनात येऊन गेली असतील. आता थोडं वेगळ्या पद्धतीने सांगतो, 20 मिनिटं माझ्या हातात आहेत. शेवट कोणाचा गोड होतो ऐका. काही माणसं जन्मापासून मरेपर्यंत फक्त स्वतःसाठी जीवन जगत असतात, तर काही माणसं जन्मापासून मरेपर्यंत इतरांसाठी जीवन जगत असतात. जी माणसं जन्मापासून मरेपर्यंत फक्त स्वतःसाठी जीवन जगतात ती माणसं जिवंतपणीच मेलेली असतात.
परंतु जी माणसं जन्मापासून मरेपर्यंत इतरांसाठी जगतात ती माणसं मात्र गेली तरी शिल्लक राहतात. संत या जगात आले, जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी आले, जगाचं कल्याण केलं आणि निघूनही गेले, पण गेले दिगंबर ईश्वरी विभूती राहिल्या त्या कीर्ती. किंवा तुका म्हणे एका मरण्याची सरे उत्तम चिवरी कीर्ती मागे, पण ही कीर्ती कोणाची शिल्लक राहत नाही, त्यासाठी जगावं लागतं जगाच्या वेगळं. मग कसं जगाल? चालताना असं झालं आपल्यासोबत 10 जणांना चालावं, बोलताना असं बोला. ज्ञानोबा सांगतात साचा निमवला मिथल्या निरसाला शब्द जैसे कळ अमृताचे. माऊली म्हणतायत बोलताना इतकं गोळा बोला बोलायसा बोले जेने बोले. आपण बोलल्यानंतर आपला तालुका नाही, जिल्हा नाही, महाराष्ट्र राज्य नाही, भारत देश नाही, संपूर्ण विश्व नाही, पण हे विश्व ज्या देवानं निर्माण केलं ना त्या पंढरपूरच्या मालकानं सुद्धा आनंदानं डोलावं. इतकं बोलणं आपलं गोड असावं. बसताना अशा ठिकाणी बसावं, आपल्यासोबत 10 जणांना बसावं आणि जाताना असं जावं. आपण गेल्याची बातमी ज्याच्या कानावरती जाईल ना त्याच्या डोळ्यातून टचकन अश्रू आले पाहिजे. इतकं चांगलं जीवन जगा. आपणही म्हणू शकतो याच्यासाठी केला होता अट्टास शेवटाचा दिवस गोरा. आणि निश्चित दादा ज्या दिवशी या जगातून निघून गेले असतील, प्रत्येकाच्या कानावरती बातमी गेली असेल या जगातला एक चांगला माणूस निघून गेला बाबा, प्रत्येकाच्या डोळ्यातून आसू आले असतील, कारण जगले तसे, आयुष्यभर देशाची सेवा केली. मी एका व्यक्तीचं मुद्दाम वर्णन करणार आहे, ऐका. ते भगतसिंग राजगुरू सुखदेव यांना फाशीची शिक्षा मंजूर झाली आणि फाशी दुसऱ्या दिवशी देण्यात येणार. पण जल्लाद साहेब ज्यावेळेस फाशीला घेण्यासाठी चक्कर मारतात त्यावेळेस भगतसिंग व्यायाम करताना दिसले. आणि भगतसिंग व्यायाम करताना भगतसिंगाला पाहून जल्लाद साहेबांनी विचारलं, भगतसिंग अहो आता 2 तासानंतर तुम्हाला फासावरती लटकवण्यात येणार आहे, व्यायाम का करताय? त्यावेळेस भगतसिंगानं काय गोड उत्तर दिलं बघा. जी माझी आई आहे ना, जिनं मला जन्म दिला, ती जन्मदात्री आई पंढरपूरच्या पांडुरंगाची निश्चिम भक्त आहे. रोज सकाळी उठते, आमच्या घराच्या शेजारी बगीचा आहे, त्यातली ताजी फुलं आणते, त्यातलं सर्वात ताजं फुल ती देवाला वाहते, कारण देवाला ताजी फुलं. तसं ऐका ना, आईचा देव विटेवरचा मालक आहे, माझा देव ही माझी मातृभूमी आहे. आणि आज माझी मातृभूमी पारतंत्र्यात आहे आणि या मातृभूमीच्या कामी माझा देह येतोय, तर माझा देह या मातृभूमीच्या कामी जाताना ताजाच जावा, टवटवीतच जावा, म्हणून मी व्यायाम करतोय. कारण ज्या ज्या वेळेस स्वातंत्र्याचा इतिहास लिहिला जाईल का त्या वेळेस या भगतसिंगाचा इतिहास रडका नाही, तर भगतसिंग हसत हसत भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी फासावरती गेला, हे आपल्या लक्षात आणावं. म्हणून भगतसिंग व्यायाम करत होते. आणि आज असे अनेक आहेत. 71च्या युद्धात बाबांनी युद्ध केलंय, आयुष्यभर देशाची सेवा केली. आज मी यांच्यासाठी एवढंच म्हणेल, ए मेरे वतन के लोगो तुम खूब लगा लो नारा, ए मेरे वतन के लोगो तुम खूब लगा लो नारा, पर मत ए मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. ए मेरे वतन के लोगों जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए जरा याद करो कुर्बानी. कोई सिख कोई जाट मराठा, कोई मूर्खा कोई मदरासी, सही सिख कोई जाट मराठा, कोई मूर्खा कोई मदरासी, सरहद पर मरने वाला पर मरने वाला हर वीर भारतवासी, जो खून गिरा पर्वत पर वो खून था हिंदुस्तानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. ए मेरे वतन के लोगों जरा जगायचंय असं जगा,
जगायचंय देश सेवा करा, जगायचंय इतरांसाठी जगा, शेवट गोर झाल्याशिवाय राहणार नाही, एकतर भजन करा. एवढं सांगून बी एखादा महिना नाहीच भजन केलं आणि नाहीच चांगलं जगलं तर मग बाबा आमच्या बाप्पाचं काय जायचंय, आमचा बी आहे सांगायचा धंदा, त्याचंच पैसे घेतो आम्ही. नाही तुम्ही ऐकलं आपलं संध्याकाळच्या सांगायचं, नाही कुणी ऐकलं तर आपलं 24 तास चालूच आहे ना. पण नाही भजन केलं आमचं काय जात नाही, पण तुमची मुद्दल केरात गेल्याशिवाय राहायचं नाही, म्हणून भजन करा. आणि नाही भजन केलं तर नाथ बाबा काय सांगता, जर आता शेवटी नीट आहे का, हे जरी नाही कालं मग दुसरा येईल, हे जरी नाही कालं, हे जरी नाही कालं मग दुसरा येईल, हे जरी नाही कालं, सरते शेवटची बा काळ बांधून येईल, सरते शेवटची बा, हे सरते शेवटची बा काळ बांधून येईल, सरते शेवटची बा. एका जनार्दनी आमची काय बात जाईना, एका जनार्दनी दादा माऊर माझ गाव, निर्गुण निराकार दादा माऊर माझ गाव. शकून 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 सांग बया आले अम्माई माझ नाव, शकून सांग बया आले अम्माई माझ नाव, शकून सांग बया आले अम्माई माझ नाव, शकून सांग बया आले अम्माई माझ नाव. वाघाच्या जातीची बोलाली छातीची जगात वैभवशाली, वाघाच्या जातीची बोलाली छातीची जगात वैभवशाली, शिवरायाची जयंती माझ्या धर्माची जयंती आली, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी. सर्वांच्या हात एकदा वर, शिवाजी जय 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 भवानी, हात वर घ्या, हात वर. हा जय शिवाजी जय 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 रौन प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतम सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज नीतिवंत गुणवंत शौर्यवंत कीर्तिवंत जानता राजा श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की, संभाजी महाराज की, भवानी जय जवान, बोला बोला बालू मामाच्या नावानं. ज्यांचा शेवट गजेर केला त्या छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणावं यासाठी केला होता टास, शेवटचा दिस गोडवा. आणि जर यमाच्या ताब्यात जायचं नसेल तर आता ह्याचं भजन करा. कोणाचं? विठोबा ऐसा मातेचा स्वभाव सूत्र दोरी एक जीव, जी कोणत्याही लाभाशिवाय आपल्या मुलावरती प्रेम करते त्या व्यक्तीचं नाव आई आहे. आई ग 1 रुपया हवा म्हटल्यानंतर कमरेचा 1 रुपया काढून देणारी आई सर्वांनी बघितली, पण आयुष्यभराची शिदुरी गोळा करणारा बाप मात्र आम्ही सहज विसरून गेलो. आई ग भूक लागली म्हटल्याबरोबर जेवणाचं ताट समोर करणारी आई सर्वांनी बघितली, पण आयुष्यभराच्या जेवणाच्या सोयीसाठी दुसऱ्याच्या बांधावरती रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करणारा बाप मात्र आम्ही सहज विसरून गेलो. महिला मंडळ तुम्ही काय म्हणत असता, कौशल्येचा राम बाई कौशल्येचा राम. कारण ज्या ज्या वेळेस कौशल्य माता, 1-2 मिनिटं लगेच लावाय सांगतो, ज्या ज्या वेळेस कौशल्य माता प्रभू रामचंद्र वनवासाला नेतात त्यावेळेस कौशल्य माता रामासमोर जाऊन उभा राहते, रामाला सांगते रामा नको ना जाऊ वनवासाला, रामा तू जर वनवासाला गेला तर आई जगायची नाही. पण आई जगली बरं का. पण दशरथ नावाचा बाप सांगत होता रामा वनवासाला जाऊ नको, तू जर वनवासाला गेला तर बाप जगायचं नाही. झालं तसंच एका भिंतीकडे बघत दशरथ नावाच्या बापानं राम राम करत प्राण सोडला, पण आमच्या मुखातून कधी आला नाही दशरथाचा रामाबाई दशरथाचा राम. अरे त्या देवकीचं यशोदेचं कौतुक अवश्य करावं, पण पुरातून नाका तोंडात पाणी जात असताना सुद्धा माझा कृष्ण वाचला पाहिजे. ही भूमिका ज्या वसुदेव नावाच्या बापाची होती का, त्या वसुदेव नावाच्या बापाला आम्ही विसरता कामा नये. आई गेल्यानंतर आम्हा सर्वांची भूमिका कशी असते बघा. इको आई वाचून, अरे आई वाचून याली राजी, दशा जीवाची तळमळते, खरी आईची माया ज्याला नाही त्याला करते. अग चुकलं तुझं बाळाई, अग चुकलं तुझं बाळाई,
रडत धाई धाई ग रडत धाई धाई ग येईन माझी आई ग येईन माझी आई ग अग किती ग माझं हाल झालं सांगू मी कुणाला निघून गेली सावली पडलो मी उन्हाला अग वासराला सोडून कुठं अग वासराला सोडून कुठं निघून गेली गाई ग निघून गेली गाई ग येईन माझे आई ग येईन माझे आई ग राम राम आई प्रेम करते या दुमत नाही पण आईपेक्षाही काकांबरोबर जो जास्त प्रेम करतो का त्या व्यक्तीचं नाव बाप आहे अरे बाप म्हणजे जगण्याचं माप आहे बाप म्हणजे पाठीवरची थाप आहे जरी कधी रागवलं ना तरी ज्याची माया माप आहे ना तो म्हणजे बाप आहे यशाच्या उत्तुंग शिखरावरती मुलाला घेऊन जाणारी शिडी म्हणजे बाप आहे समुद्राच्या ऐत राहून समुद्राच्या पैत्रावरती घेऊन जाणारी होडी नौका म्हणजे बाप आहे बाप म्हणजे निश्चित काही ऐकून जा ऐकू द्या उरामदी माया त्याच्या काळ्या मेघावानी उरामदी माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी जिजो जिजो संसाराचा गाडा हाकला होटामध्ये हसू जरी कनावा कला घडीभर तो थांब गड्या ऐक त्याची धापर लई अवघड हाय गड्यार उमगाया बापर मुकी मुकी माया त्याची मुकी घाल मेल मुकी मुकी माया त्याची आई प्रेम करते पण आईपेक्षाही जो काकांवर जास्त प्रेम करतो का त्या व्यक्तीचं नाव बाप आहे आज तुम्ही दोन्ही मुलं ऐका मूल सुपुत्र सुधीर दादा तुम्ही ऐका कडे ज्या वेळेस दादा जिवंत असतील या घरात असतील त्या वेळेस दादा रोज एक तरी दिवसातून फोन करत असतील तुम्ही दोघी माहेराला असा सासरी असाल पण दिवसातून एकदा तरी दादांचा फोन येत असेल एकदा तरी आईचा फोन येत असेल पण आज 1 वर्ष झालं ना दादांचा फोन येतो ना दादांचा मेसेज येतो राहिल्या त्या फक्त दादांच्या आठवणी चिठ्ठी न कोई संदेश जाने वो कौन सा देश जहाँ तुम चले गए 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 चिट्ठी न कोई संदेश ना आज एक झालं ना दादांचा मेसेज येतो ना दादांचा कॉल येतो राहिल्या त्या फक्त आठवणी गड्या जोपर्यंत दादा असतील तोपर्यंत दादा रोज म्हणत असतील हे कर ते कर आज 1 वर्ष झालं ज्या वेळेस तुम्ही दोघी माहेराला सणाला येत असाल त्या वेळेस आई शेजारी दादा बसलेली दिसत असतील पण आज 1 वर्ष झालं आई एकटीच दारात बसलेली दिसते आज एकटीच दारात बसलेली असते बापाचा लिखित लय जीव असतो कळेल तुम्हाला बापाचा लिखित किती जीव असतो ऐकून जा लहानाचं बापानं मोठं करावं मुलीला मुलगी 18 वर्षाची व्हावी मुलगी उपवर व्हावी मुलीचं लग्न जमावं लग्न जमल्यानंतर लग्नाची तारीख निघावी को थोडा कमी करा ज्यावेळेस लग्नाची तारीख निघते लग्नाचा दिवसही मारुती महाराज उजाडतो पण ज्या दिवशी लग्नाचा दिवस उजाडतो त्या दिवशी आईच्या अंगावरती नवी साडी भावाच्या अंगावरती बहिणीच्या अंगावरती सगळ्या पाहुण्या रावळ्याच्या अंगावरती नवी कपडे आहेत पण त्या आनंदाच्या दिवशी सुद्धा फाटक्या कपड्यावरती जो अख्ख्या मंडपात फिरत असतो ना तो आपला बाप असतो आता काका लग्नाचे सगळे विधी पूर्ण करतात आता पाठवणीची वेळ येते आणि ज्यावेळेस पाठवणीची वेळ येते त्यावेळेस महिला मंडळ तुम्ही सगळे आठवा तुम्हाला तो दिवस आठवत असेल तुम्हाला आई रडायला सापडते मावशी काका काका मामा मामी सगळे रडायला सापडतात पण तुमची नजर आता एका व्यक्तीला शोधते ज्या बापानं माझ्यासाठी हाडाचं काढं रक्ताचं पाणी अरे ज्या बापानं रात्रीचा दिवस दिवसाची रात्र या लेकीसाठी केली अरे दाम दुप्पट व्याजानं कर्जानं पैसे घेऊन या बापाने माझं लग्न लावलं तो माझा बाप कुठे दारात असा मंडप दिलेला असतो एक पळत पळत जाता आणि एका मंडपाच्या खांबावरती बाप बसले दिसतो बाप्पाजवळ जाता बाबा हो बाबा चालली हो तुमची लेक नांदायला लेकरा जा ना दिल्या घरी सुखाने संसार करी या बापाकडे कसली तक्रार येऊ देऊ बाबा नाही तक्रार येऊ द्यायची पण बाबा एक इच्छा पूर्ण करा ना लेकीची काय एकदा मिठीत घ्या ना
महाराज मुलीनं बापाच्या मिठीत जावं, जसं एखाद्या धरणाचे बांध रिकामे झाल्यानंतर पाणी यावं ना, तसं मुलीच्या आणि बापाच्या डोळ्यातून पाण्याचं घेतो. शेजारी सांगतात, हे दादा, हे काका, हे नाना, हे तात्या, अरे सकाळपासून लेक रडते रे, अजून जर रडेल तर डोकं डुकल, जा वाट लाव. बापानं बाबा मुलीच्या हाताला धरावं, गाडीत बसवा. आता गाडी चालायला लागावी, काय कुणास ठाऊक बापाच्या लक्षात येतो. पुन्हा गाडीवरती थाप टाकतो आणि महागारी फिरतो आणि गाडीवरती थाप टाकून आता महिला मंडळ तुमच्या बाजूला येत नाही, जावयाच्या बाजूला जाऊन हात जोडतो. जावई बापू लय लाडात पाडवलंय, उल्ली केला, चूक होईल एखादी संसार करताना बेंदळीपणानं, हळवी नका तिला बोलू, कारण जर तिला बोला नाही सहन करायचे, वाटल्यास या बापाला फोन करा, 2 शिव्या घाला, बाप सहन करेल, कारण माझी मुलगी तुमच्या दारात नांदायची. ज्यानं कधीच देवापुढे सुद्धा हात जोडला नसेल तो बाप 21 वर्षाच्या तरण्या बांड मुलापुढे हात जोडतो. याचं कारण आहे फक्त माझी मुलगी सुखात राहावी म्हणून इतकं प्रेम करतो जो बाप. आणि बसलेले आहे का, मुलीची पाठवणी करताना या जगात रडला नाही असा बाप शोधून सापडणार नाही, रडला नाही असा बापच नाही. तुम्ही रडायला यात नवल नाही, जनकासारखा विदेही शिकेसाठी रडलाय, हिमालयासारखा पर्वत पाठवून पार्वतीची पाठवणी करताना रडलाय. ज्या जगद्गुरु तुकोबारायाचा अभंग घेतलाय ते जगद्गुरु तुकोबाराया सुद्धा ज्यावेळेस भागीरथीची पाठवणी करतात का, त्यावेळेस डोळ्यात आसवच येतात. एवढंच नाही, वैकुंठाहून माघार येण्याची सोय नाही, पण तुकोबाराया 2 व्यक्तीसाठी आले, एक आपले शिष्य निळोबाराया आणि दुसरी बाबा गेले कोण्या गावा, भागीरथी करीत. जे शक्य नाही ते तुकोबारायाने शक्य करून दावलं, इतकं मुलीत जीव. आणि का नसावं, बसलेले साधा एखादा पेन बँकेत गेल्यानंतर कोणी मागितला तर आपण टोपण काढून देतो, 3 रुपयाचा आहे ना, टोपण काढून देतो का, कारण महागारी मिळावं म्हणून. मग जी मुलगी 18 वर्षाची होईपर्यंत हाताच्या फोडाप्रमाणे मुलीला जपलं, ती मुलगी दुसऱ्याच्या ताब्यात येतात असताना त्या बापाची अवस्था काय होत असेल, काय होत असेल. जाता जाता कीर्तनातल्या शेवटच्या वाक्याकडे असेल, लोक म्हणतात महाराज तो निर्गुण निराकारी विटेवरचा पांडुरंग आम्हाला बघायचा आहे. सोपं नाही, 1000 वर्ष लोक नजर करून खाली त्यांच्या स्वप्नात नाही, स्वप्नात नाही त्यांच्या. तो आपल्याला भेटेल की नाही याची गॅरंटी नाही, भेटणार पण प्रत्येकालाच भेटेल का नाही याची गॅरंटी नाही, भेटतो अजूनही. थोडं प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळात आहे, भावबळे आकडे एरवी नाकडे करतळे आवळत आहे सारी तो भेटणार, पण तो भेटायचं म्हणल्यावर लय पुण्य करावं लागतं. पण या जगात 2 देव असेल जे पाप्यालाही दिसतात आणि जे पुण्यवानाला दिसतात. त्या 2 देवाचं नाव म्हणजे एक आपली आई आहे आणि एक आपला बाप आहे. आपल्या आई बापाच्या पाया पडा, पंढरपूरचा पांडुरंग आपल्या घरी येऊन पंढरपूर गेल्याशिवाय निर्माण राहणार नाही. माय बापे केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी, सकळ तीर्थाची दुरे. जे का माता पितरे आई वडील आहेत तोपर्यंत सेवा करा, पंढरपूरचा पांडुरंग आपल्या घरी आल्याशिवाय राहणार. मारुती महाराज 2-3 मिनिटं घेऊ. मला जे घटना आठवते, मी सहसा नाही कीर्तना सांगत, त्यांनी ऐकली ते म्हणजे सांगा म्हणून बोलतोय. ऐका आज ती घटना जास्त जवळची माझ्या, आज ते जवळ येते माझ्या. बाबा मग आम्ही 4 भावंड, तुम्हाला आहे ना वेळ सगळ्याला 2-3 मिनिटं घेऊ, 3-4 मिनिटात थांबतो. ऐका, आम्ही 4 भावंड, 3 बहिणी आणि मी. थोरलीचं नाव मनीषा, दुसरीचं नाव स्वाती, तिसरीचं नाव सुप्रिया, तिसरा मी आणि माझ्या पाठीमागची सुप्रिया. अगदी बाबा आमचं अगदी सुखानं संसार चालू होता. माझ्या घराचं गोकुळ झालं मन आनंदानं या घरासारखं. पण आमच्या गावात गणपती बसतात का, त्या दिवशी खूप मोठी यात्रा असते गणपती बाप्पाची. त्या गणपती बाप्पाच्या यात्रेला 3ही मुली बहिणी आल्या आणि रात्री अचानक थोरल्या बहिणीच्या बाबा छातीत दुखायला लागले. आम्ही तिला आमच्या जवळ अंबालिका कारखाना आहे अजित दादांचा, तिथे ऍडमिट केलं, फरक पडला नाही. पुढं दौंड आहे आमच्या जवळ, तिथं आम्ही ऍडमिट केलं, बाबा तिथंही फरक पडला नाही. पुढं केम हॉस्पिटल आहे पुढे, बाबा तिथली चिठ्ठी आली आणि आम्ही तिथे घेऊन गेलो. ऍडमिट केल्यानंतर दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलकर आमचा रिपोर्ट चेकिंगसाठी गेला आणि 4-5 दिवसानंतर तिथला रिपोर्ट आला आणि डॉक्टरने मला जवळ घेतलं. मित्र होते महाराज, जवळचे मित्र आहेत म्हणून जरा बोलायचे. बोला की डॉक्टर, ताईला घरी घेऊन जातात. डॉक्टर बरी झाली असेल तर किती बिल होऊ द्या, 1 मिनिटात देतो घरी जातो. तसं नाही, रिपोर्ट हातात पडला, रिपोर्टमध्ये दाखवलंय कॅन्सर आहे आणि तो लास्ट स्टेजला आहे, आता नाही वाचवता यायचं. डॉक्टर नका असं बोलू, बहीण आहे, संपत्तीला स्वतःला घाण ठेवीन पण बहीण जगली पाहिजे. नाही हो आता वाचवता येणार. महाराज पाटेन तुमचं वैद्य वाचविते जीवा तरी कोण द्याते दे, जा घरी घेऊन. जास्तीत जास्त 4 दिवसाचा आयुष्य, याच्या पुढे जगणार नाही बाबा. नाईलाज झाला, गाडीत बसवलं आणि घरी घेऊन आलो. आणि घरी दाजीच्या घरी आल्याबरोबर रात्रभर आम्ही तिथं थांबलो. सकाळी विचार केला, थांबल तर आपण माणसं कुठली, जाणार आहे म्हणते पेशंट जाऊ द्या पण हॉस्पिटलमध्ये जाऊ द्या. पलीकडे बार्शीला कॅन्सरचं मेमोरियल हॉस्पिटल आहे, कोणाला माहित असेल तर बघा. आम्ही सकाळी ठरवलं तिकडे जायचं, गाडीला चालू करणार तेवढ्यात तिची 2ही लेकरं जवळ आली आणि आईच्या पायाला बिलगुन रडत होती. आई, हे आई कोण आहे गो तुझ्याशिवाय आम्हाला, 1-2 महिने झाला आई तुझ्या हातचं खायला भेटत नाही गाई. आई नको ना जाऊ, गाई नको ना आम्हाला सोडू, आई राहा ना, आई तुझी गरज आहे का आम्हाला. ऐका बाबा, मी त्यांना खोलीत ठेवलं आणि आम्ही गेलो बार्शीला कॅन्सरच्या मेमोरियल हॉस्पिटलमध्ये. गेल्यानंतर केमो दिला आणि आम्ही मी माघारी आलो. दाजी आई त्या ठिकाणी थांबले.
4 दिवसानंतर दाजीचा फोन आला. डॉक्टर म्हणतात आपल्याला पेशंट घरी घेऊन जातात. डॉक्टर काय दाजी काय झालं? काय नाही, बरं आहे पेशंट आता. वा दाजी हाताला यश आलं, पैसा जाऊ द्या, संपत्ती जाऊ द्या, पण गेलेली माणसं महागारी आणताना घ्यायची. मला त्यावेळेस बाबा काही 4 व्हीलरवरती 2 व्हीलरवरती फिरायचं. गाडीला गावातली बुक केली, गाडी घेऊन निघणार. तेवढ्यात सकाळी 6 वाजता दाजीचा फोन आला. निघालायच नाही? निघतो. ऐक ना, गाडी आण नको, 2 व्हीलरवरती. काय झालं? काय नाही, डॉक्टर म्हणतात पेशंट तब्येत सिरियस झाली, एका क्षणाचा भरोसा. दाजी रात्री तर म्हणत होता पेशंट सोडतात, वेळ घालू नको, धावपळ चालू, ये लवकर. बाबा 2 व्हीलरला किक मारली. संध्याकाळी 4 वाजता तिथं पोहोचलो. 4 वाजता तिथं पोहोचल्यानंतर दाजी समोर उभा राहिलो. दाजी काय अडचण नाही, जा, तुझी बहीण तुझी वाट बघते, तुझी बहीण तुझी वाट बघते. आत गेलो आणि फक्त आयुष्यातून आतमध्ये पाय ठेवणार, तेवढ्याच बहिणीनं पाय ठेवलं. दादी आलास? आलो की काय होत? दादा काय ना, आतापर्यंत या दवाखान्यातून त्या दवाखान्यात करत होता, इकडून तिकडे करत होता, आतापर्यंत हायसं वाटत होतं, पण सकाळपासून रात्रीपासून जीवाची तगमग चालली. या कुशीवर त्या कुशी सुद्धा होता येत नाही. काय होतंय काय? दादा आता कधी जाईल सांगता येत नाही, पण दादा एक इच्छा आहे. ऐकत आहे? कधी एवढं ऐकशील, एवढं देशील माझ्या पदरात? ताई काही माग हा भाऊ जीव द्यायला तयार आहे. मारुती महाराज तुम्ही ऐकलं नसेल कदाचित, पण सांगतो गड्या, आज मी जे या गादीवरती उभा आहे, आज माझं जेवढं महाराष्ट्रात नाव आहे ना, फक्त माझ्या बहिणीच्या आशीर्वादामुळे बाळूमामा. तिची इच्छा होती लय मोठा कीर्तनकार व्हावा, लय मोठा कीर्तनकार व्हावा, लय मोठा कीर्तनकार आई झालो. आज महाराष्ट्रात सगळ्यात मोठा सप्ताह म्हणलं की आधी फोन येतात गड्या, लय मोठं नाव झालं. आज तिची इच्छा होती ते सगळं पूर्ण केलं. आता जवळजवळ 2 कोटीचं मंदिर, 28 तारखेला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आहे. आज बळच कीर्तन आलोली महाराजांच्या प्रेमापोटी. आज एवढं मोठं मंदिर होत आहे बाबा, सगळं होत आहे, पण ते बघायला मात्र ते या जगात राहिली नाही. आज याचं दुःख आहे. ऐका ताई काय दादा काय नाही, फक्त जर मी मेले ना तर माझ्या मुलांची आई होईल. बाबा त्यातली मुलगी आता लग्नाला आली. ज्या वेळेस मी त्यासाठी मुलं बघायला होतो त्यावेळेस ती मिठीत घेते, एकच सांगते, मामा सगळं दिलंच रे, संपत्ती पैसा सगळं आहे, पण मामा आई देऊ शकला नाही. मला सांगायचं पुढे जाऊन महत्वाची गोष्ट, मी एक घटना सांगतो, त्याचं कारण वेगळं आहे. ऐका, शेवटी तिला सांगितलं ताई नको टेन्शन घेऊ, काही होणार नाही. डॉक्टर जवळ आले, डॉक्टरांना बाजूला काढलं. महाराज जा बाहेर. बाहेर गेल्यानंतर फक्त दरवाजातून बाबा बाहेर पाय टाकला, तेवढ्या डॉक्टरांनी हात मारले. 1 मिनिट देता? काय नाही, काय म्हणले? काय नाही, 2 मुलांचा सांभाळ कर म्हणले. महाराज आम्ही रात्रीपासून विचार करतो हे पेशंट जगतंय कोणत्या आशेवरती? काय झालं? काही नाही, अंगात फक्त 10,000 पेशंट, आणि कमीत कमी माणसाला जगायला 20,000 पेशंटची गरज आहे. इथे डॉक्टर कोण असतील तर त्यांना माहिती आहे. 10,000 पेशंट, जवळजवळ 17-18 तास झाले, हे पेशंट जगतोय कोणत्या आशेवरती? काय झालं? काही नाही. तुम्ही ज्यावेळेस महागारी पाय फिरवलं ना, त्यावेळेस तुमच्या बहिणीनेही या जगातला शेवटचा श्वास घेतला. मला सांगायचं संपलंय, पण लक्ष देऊन ऐका. हे मी का सांगितलं? जोपर्यंत आपल्या मुलांची व्यवस्था होत नाही का, तोपर्यंत आई वडील मृत्यूलाही थांबवू शकतात. एवढी मोठी ताकद आई वडिलांमध्ये. या जगात जे सगळ्यात जास्त प्रेम करतात ते आई वडील. म्हणून आई वडिलाला सांभाळा, जपा. एकदा पिकलं पान निघून गेलं ना, परत किती प्रयत्न करा, गेलेलं पान मिळणार नाही. ते परत धडा बंद क्लोज झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आहे तोपर्यंत जपा, आहे तोपर्यंत सांभाळा. आई वडील आशीर्वाद देतील. निश्चित कीर्तन सेवेतून प्रसन्न होऊन देवाकडे एकच मागणं आहे, तुझा नियम आहे घेशी देवा देशी ऐसा असं उदार. तू आधी भक्ती करून घेतो, मग काहीतरी देतो. या कुटुंबाने आयुष्यभर तुझी भक्ती केली. या कुटुंबात आतापर्यंत वंशावळ यांची अशी की या वंशात महाराज लोकही होऊन गेले चांगले चांगले. फक्त देवा आयुष्यभर कुटुंब परमार्थ करणार आहे. तुला एकच मागणं आहे, तू आता या सेवेच्या बदल्यात 4 मुक्त्यापैकी 1 मुक्ती दादांना दे, आणि असं बनव पुन्हा जन्मही नाही आणि पुन्हा मरणही नाही. त्यांचा आत्मा तुझ्या आत्म्यामध्ये विलीन करून घे. त्यांना तुझ्या चरणाजवळ कायमची जागा राहू दे. त्यांचा शेवट गोड असावा, एवढंच मागणं मागतो. झालेल्या कीर्तन सेवेला या ठिकाणी पूर्णविराम देत असताना बोलता बोलता एखादा शब्द चुकला असेल, तुमच्या जिव्हारी लागला असेल तर मायेच्या अंतकरणातून माफ कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो. सगळे हे वास्कर फरावरचे सगळे हे आमचे वारकरी असतील, यांनी परंपरा खऱ्या अर्थानं टिकून ठेवली, जतन करून ठेवली, म्हणून आतापर्यंत इथपर्यंत आले. झालेल्या कीर्तन सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम. आरती असते ना, आरतीसाठी सज्ज राहायचंय. फुलं वाटतात नाही ना जागेवरती ना फुलं. हा शेवटचं या घरातल्या कुटुंबातल्या सर्व मुलांची मुलींची बहिणीची भावाची अवस्था काय असेल एका गीतातून मांडतो आणि थांबतो. ऐका. माझ्या डोळ्यातली आसवा कुणी माईना पुसताना, माझ्या डोळ्यातली आसवा कुणी माईना पुसताना, उरी हुंदका गाठतो या गोष्ट बापाची सांगताना. त्याच्या फटक्या सजऱ्याला
किती ठिगळ जोडलेली उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली मला कसं होत या कुणी दादा म्हणताना उरी हुद का गाठतो या गोष्ट बापाची सांगताना गोष्ट बापाची सांगताना झालेल्या कीर्तन पेशवेला या ठिकाणी पूर्ण फक्त सर्वांना एक विनंती हातात आहेत मंदिराच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठेला जवळजवळ 10 ते 15 लाख रुपयाचा 10 दिवसामध्ये खर्च आहे धाकटा आदमापूर प्रति आदमापूर करतोय एक तुमच्या जवळ इकडे कोल्हापूरच्या पलीकडे आदमापूर आहे आणि दुसरा आदमापूर माझ्या घरी होत आहे खूप ताकदीचा आदमापूर आहे अनेक बाळूमांचे अनुभव त्या ठिकाणी आलेले आहेत निश्चित देवाला दिल्यानं कधी कमी पडत नसतं धर्म कार्याला केल्यानं कधी कमी पडत नसतं वाटलं तुम्हाला विकास महाराज चांगलं कार्य करतायत कुठेतरी एवढं मोठं संस्थान एवढं मोठं अनाथ आश्रम धर्मवीर संभाजी महाराजांचं बाबा जगातलं पहिलं मंदिर माझ्या घरी चालू होत आहे नुसतं संभाजी महाराजांचा छावा चित्रपट बघून रील पुढे 2-4 मिनिटं रडून नाटकं करण्यात अर्थ नाही ते कार्य कुठून तरी चालू व्हायला पाहिजे म्हणून माझ्या घरी छत्रपती संभाजी महाराजांचं जगातलं पहिलं मंदिर येत्या 28 तारखेला भूमिपूजन होऊन चालू होत आहे खूप मोठं धर्मकार्य वाटलं तुम्हाला विकास महाराज चांगलं कार्य करतात काही ना काही मदत करायला पाहिजे तर निश्चित फुल नाही फुलाची पाकळी मदत करा कीर्तन झाल्यानंतर मी 5 मिनिटं या ठिकाणी असेल 100-200 रुपये आपण चहा प्यायला बसलो तरी जातात ते धर्म करायला गेल्यानं धर्म आपल्या बाजूने उभा राहील एवढीच अपेक्षा व्यक्त करतो या ठिकाणी थांबतो आणि सुधीर दादा तुम्हाला आता एक विनंती असेल 28 तारखेला तुम्हाला यायचं आहे महाराजांना घेऊन कारण आज फक्त तुमच्या प्रेमापोटी मी या ठिकाणी सगळी कीर्तन मी बंद केले 7-8 दिवस कारण खूप मोठा सोहळा घरी तुम्हाला माहिती आहे पण तुमच्या प्रेमापोटी या ठिकाणी येण्याचा योग आहे तुम्हाला धन्यवाद द्यायच्या भाषेत जायचं आलं तर तुकोबर याच्या एकाच भाषेत देईल आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची तुमच्या आई वडिलाचे संस्कार चांगलेत म्हणून या काळामध्ये एवढा पाऊस असताना तुम्ही एवढा कार्यक्रम केला एखादं म्हणलं असतं भजन करून कार्यक्रम संपून टाकू तरी मी येताना आधी फोन केला कार्यक्रम कॅन्सल करायचा काही म्हणजे महाराज कसंही केलं तरी कीर्तन होणार आहे निश्चित कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा तुम्हाला धन्यवाद देतो आणि याच ठिकाणी थांबतो तुकाराम तुकाराम तुकाराम